नारायण राणे यांनी मला धमकी दिल्याचा आरोप करत प्रकाश महाजन आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन करणार होते। मात्र महाजन यांच्या घरी पोलीस पोहोचले असून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। तर एक महत्त्वाची अपडेट आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत कृष्णा केंडे। कृष्णा, काय अपडेट आहे या संदर्भात? काल रात्री नारायण राणे यांनी आपल्या फेसबुक पेजवर धमकी दिल्याचं म्हणणं या ठिकाणी प्रकाश महाजनांचं होतं आणि या अनुषंगाने त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरती देखील आपलं बरं वाईट झालं तर नारायण राणे यांनी त्यांचे कार्यकर्ते जबाबदार असतील असं उत्तरही दिलं। आज सकाळी त्यांनी घोषणा केली होती की छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये मी येतो आहे आणि ज्यांना कुणाला मला मारायचं आहे किंवा त्यांना जी फोन करून शिवीगाळ केली जात होती त्यांनी काय करायचंय तर करावं अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांनी क्रांती चौकात येऊ नये आणि अशा पद्धतीचं आंदोलन करू नये म्हणून पोलीस या ठिकाणी प्रकाश महाजन यांच्या घरी पोहोचलेत आणि त्यांना विनंती करतायत की त्यांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये आणि क्रांती चौकामध्ये येऊ नये। मात्र ते आता मानायला तयार नाहीयेत। पोलिसांची विनवणी सुरू आहे। धन्यवाद कृष्णा, या संदर्भात वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर संभाजीनगरमधली ही घटना आहे। प्रकाश महाजन यांची समजूत काढण्यासाठी पोलीस महाजनांच्या घरी दाखल झालेले आहेत। आपलं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार नारायण राणे असतील अशा आशयाचा इशारा त्यांनी दिलेला होता आणि त्यानंतर आंदोलन करण्याचा त्यांचा मानस आहे।